आपला प्रवास आता चालू झालेला आहे माडेश्वरी मंदिराकडे. तर मित्रांनो आता आपण डाव्या साईडला मंदिराकडे वळलेलो आहोत. तर मित्रांनो आता इथून मंदिर थोड्याच अंतरावरती आहे. तिथे गेल्यावर मंदिरातला पूर्ण परिसर आम्ही तुम्हाला व्हिडिओच्या द्वारे दाखवण्याचा प्रयत्न करू. आता आपण देवीचे दर्शन करूयात. देवाचं म्हणजे जे मंदिराचे बांधकाम आहे ना ते पूर्ण दगडी बांधकाम आहे, पाहू शकता तुम्ही. इथे एक छोटीशी महादेवाची पिंड आहे. पूर्ण कोरीव काम केलेली दगडी अशी ती पिंड आहे. बेल फुलं वगैरे वाहिलेली आहे. तर मित्रांनो समोर देवीची भव्य अशी एक मूर्ती दिसत आहे. दर्शन घेतल्यानंतर आपण बाहेर जाऊ. तर सर्व प्रकारे आपलं दर्शन झालेलं आहे. इथे एक छोटस मंदिर आहे. म्हातारा गोटाचे करू का बंद? बंद कर. इथे काय इथे एक छोटस मंदिर आहे, पाहू शकता. काय एवढं स्पष्ट श्रीकृष्ण व राधाचं एक इथं छोटस मंदिर आहे. तर बाहेर निघूयात. उलटा आल्यावर इथे श्रीकृष्ण राधाचं मंदिर आहे. इथे एक छोटस नागोबाचं मंदिर आहे. हे श्रीकृष्ण पूर्ण दगडी कोरीव आहे. जुन्या पद्धतीचं बांधकाम आहे, पूर्ण दगडी बांधकाम आहे. कोरीव पद्धतीचं बांधकाम आहे. पूर्ण स्वच्छता ही बऱ्यापैकी आहे. चांगल्या पद्धतीचे आहे. स्वच्छता ही चांगल्या पद्धतीची आहे. ते ही दगडी पूर्ण कोरीव बांधकाम आहे. हे पाहू शकता वर तुम्ही अशा पद्धतीने ते बांधकाम केलेले आहे. शिळा आहेत खूप. बाहेर खायला बसलं तर ते पहिल्या घोडा दाखवूया. इथे काहीतरी लिहिलेलं पाहू शकता तुम्ही. कैलासवासी रुक्मिणी भागवत चौरे, कैलासवासी भागवत दशरथ चौरे यांच्या स्मरणार्थ माडेश्वरी चरणी स्मरणार्थ हर्षी काम अर्पण सन 2011 चौरे बंधू. 2011 मध्ये हे फरशीचं बांधकाम झालेलं आहे.
अशा पद्धतीने आपण माडेश्वरी हे मंदिर डिटेलमध्ये फिरलेलो आहोत. शुक्र दळण्यात येते कसली दळली खरं तर मित्रांनो, या मंदिराची 17व्या शतकात रावराजे निंबाळकर यांनी मंदिराचा जीर्णोद्धार करून आजचं हे समोर दिसत असलेलं मंदिर उभारलं गेलं आहे. आणि या मंदिराची कथा अतिशय रंजक आहे. सोळाशे 47 या दरम्यान या परिसराचे जहागीरदार राव रामबाजी निंबाळकर यांच्या मागे मोगलांची फौज लागली होती. मग तेव्हा मोगलांपासून बचाव करताना त्यांनी या मंदिराचा आसरा घेतला व देवीला आपले प्राण वाचावे यासाठी साकडे घातले.